तालुक्यातील दापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदड व ग्रामपंचायत दापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कडुनिंब वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। यावेळी परिसरात कडुनिंबाचे सुमारे 100 वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमासाठी सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबरावजी नवले, गावचे सरपंच मुक्ताबाई मोरे, संजय आव्हाड, कचुनाना आव्हाड, मोहनशेठ काकड, प्राध्यापक कांदे सर, प्राध्यापक पाटील सर आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले। यावेळी विद्यालयाला देण्यात आलेल्या 100 कडुलिंबांच्या वृक्षाची लागवड करण्यात आली। यामध्ये महाविद्यालयाच्या कृषी कन्या सायली गीते, पूनम काळे, भाग्यशाला शिरसाट, हर्षदा सानप, दीप्ती थेटे, मयुरी होले आदींनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी एस.पी. आव्हाड, मुख्याध्यापक साबळे सर, अशोक काळे, संदीप काळे, शंकर मोरे, किरण आव्हाड, रामदास आव्हाड, डॉक्टर धुमाळ, दशरथ आव्हाड, विठ्ठल शिरसाट आदी ग्रामस्थ उपस्थित होते। एसएन न्यूज साठी युनुस मनियार। सेवा संस्कार संस्थेचं श्रमशक्ती कृषी महाविद्यालय इथून आम्हाला माननीय साहेबरावजी नवले यांनी या दापूर या गावात येण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार। या गावात आम्हाला ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत 100 प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रुपला 100 झाडे कडुनिंबाची झाडे लावण्याचा प्रकल्प दिला आहे। तर आम्ही खंडोबाचं मंदिर तिकडे 50 झाडं लावली, त्यानंतर गामनेमाळ्यात 25 झाडं लावली गेली आणि बाकीची झाडं येथील परिसरात लावली गेली। त्यानंतर हा कार्यक्रम कडुनिंब हा वृक्ष म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि वातावरणासाठी पण उपयोगी ठरणारा वृक्ष म्हणून मानला जातो। त्याचा आपल्याला खूप सारे फायदे होतात। ते म्हणजे कडुनिंबाचे फायदे हे मानवी जीवनासाठी आणि इतर प्राणी आणि जीवनासाठी पण खूप फायदेशीर आहेत। तर ह्या गावामध्ये पूर्ण एकूण 100 झाडे लावण्यात आली आहे। यासाठी आम्हाला एस.पी. फुले मॅम, राऊत मॅम, माने सर आणि तायडे सर यांचे सहकार्य लाभले आणि या गावकऱ्यांनी खूप सारे आम्हाला सहकार्य केले। कचुनाना, त्यानंतर मोहन काकड, त्यानंतर आव्हाड सर, एस.पी. आव्हाड सर, त्यानंतर बाकी सर्वांनी आम्हाला खूप सारे सहकार्य केले। ग्रामस्थांनी पण खूप सारे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार। आणि आम्ही जी झाडं लावली त्यांचं संगोपन आम्ही केल्यानंतर केलं जावं अशी आमची इच्छा आहे। आम्ही आहोत तोपर्यंत या झाडांचं आणि ह्या कडुनिंबाचं बाकी जेवढी झालं आहे त्यांचं सर्वांचं संगोपन करणारच आहोत। पण आम्ही गेल्यानंतर गावकऱ्यांनी हे झाडं पुढं वाढवावीत आणि निसर्गाला एक साथ द्यावी, कारण आज लावून झाड एक उद्या वाचू जीवन एक असा आमचा दृष्टिकोन आहे। साठी उपस्थित राहिलेले सर्व ग्रामस्थ आणि तसेच आमच्या या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद करणाऱ्या आमच्या कृषी कन्या कुमारी थेटे दीप्ती, कुमारी भाग्यशाला शिरसाट, कुमारी सायली गीते, कुमारी होले मयुरी, कुमारी सानप हर्षदा, कुमारी पूनम काळे, तसेच इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ यांचे मी मनपूर्वक आभार करते। या कार्यक्रमासाठी त्यांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद केला तसेच या पुढीलही कार्यक्रमासाठी ते आम्हाला असाच प्रतिसाद देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते। राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदड, तालुका संगमनेर ग्रामीण कृषी कार्यानुभव या निमित्तानं या विद्यालयाच्या मुली जवळजवळ 15-1 दिवसापासून या गावामध्ये, आमच्या दापूर गावामध्ये या विद्यालयानं या गावचा अभ्यास करण्यासाठी आणि या मुलींचं प्रॅक्टिकल करण्यासाठी या ठिकाणी पाठवलेले आहे। आणि त्या मुलींनी आपल्या ह्या दापूर गावामध्ये अनेक प्रकल्प राबवलेले आहेत। आताच कडुनिंबाचा प्रकल्प सांगितला, त्याचप्रमाणे त्यांनी वृक्षतोड असेल, पाणी तपासणी असेल, गावातील इतर शेतकरी त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या पिकामध्ये काही कीड रोग या प्रकारचं त्यांनी अनेक प्रकारचे ह्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे। या मुलींच्या भविष्यासाठी मी असं म्हणतो की ती आज प्रॅक्टिकलमध्ये या ठिकाणी एवढं ह्या ठिकाणी कार्यक्रम करतायत। साहेबरावजी नवले यांनी ह्या ठिकाणी ह्या मुली आमच्या गावामध्ये पाठवलेल्या आहेत, त्या चांगल्या प्रकारचं काम करत आहे। त्यांचा निश्चित आमच्या गावाला लाभ होईल, त्या मुलींनाही या शिक्षणातून फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। येथील BSc ॲग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमून दिलेल्या कामाप्रमाणे प्रत्येक गावात पोहोचलेल्या टीमपैकी आमच्या गावात आलेली मुलींची टीम, या मुलींनी सलग 15 दिवसापासून या परिसरासह विद्यालयाच्या परिसरात किंवा गावाच्या परिसरामध्ये कडुलिंबाच्या झाडांची लागवड करून
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किती कडुलिंबाचं झाड उपयुक्त आहे याचं महत्त्व त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर कडुलिंबाचं जतन केल्यानंतर मानवी जीवनाला, पर्यावरणाला त्याचा किती फायदा होऊ शकतो यावरही त्यांनी सखोल मार्गदर्शन ग्रामस्थ सगळ्यांना केलेलं आहे. त्यांनी ही जी कडुलिंबाची झाडं लावलेली आहेत, तर मला खात्री आहे की आमच्या परिसरातील ग्रामस्थ, मग ते शाळेचं मैदान असो, ग्रामस्थांच्या हद्दीतलं मैदान असो किंवा शेतकऱ्याच्या हद्दीतलं मैदान असो, त्या प्रत्येक ठिकाणी लावलेल्या झाडांचं 100% जतन केलं जाईल आणि त्याचा निश्चितपणे फायदा सगळ्यांना होईल असं मला 100% वाटतं. मुलींना केलेलं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेलं आहे. हा उपक्रम करत असताना त्यांनी कुठंही कसूर सोडलेली नाही आणि विद्यालयामध्ये अशा प्रामाणिक मुली जेव्हा काम करतात, खऱ्या अर्थाने विद्यालयाचं नावलौकिक होतो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने अनुभवाची एक प्रकारची वेगळीच पुंजी त्यांच्या आज हाती लागलेली आहे. तर त्यांचं एकंदरीत काम बघून, त्यांचा उपक्रम पाहून विद्यालयाच्या वतीनं मी त्यांना न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयाच्या वतीनं मी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.